Hello everyone, I am Pooja. Today I am going to learn about what is low code. So basically, low code is a software development approach that requires minimal hands coding, enabling developers to create application more quickly and efficiently. सो बेसिकली हा एक अप्रोच आहे. विथ द हेल्प ऑफ आपण काय करू शकतो की ॲप्लिकेशन क्रिएट करू शकतो विदाऊट कोडिंग आणि without using of developer. Then low code says that you should write as little code as possible and focus more on functionality rather than coding, so you can save time and increase efficiency. So with the help of low code we can create an application without using the coding, and we can save our more time and we can focus our time for the functionality rather than coding. And if we need some coding for making the custom application, तर आपण याचा यूज करू शकतो की लिटल कोडिंग करू शकतो त्याच्यामध्ये. सिम्पली मीन्स हा एक असा अप्रोच आहे की जर आपल्याला जर वेबसाईट ॲप्लिकेशन जर काही बनवायचे असेल तर आपण काय करू शकतो, विदाऊट कोडिंग बनवू शकतो विथ द हेल्प ऑफ लो कोड. आणि तो त्याने आपला टाइम पण वाचेल, आपल्या डेव्हलपरला द्यायचे पैसे पण वाचतील आणि वेबसाईट पण बनवून होईल आणि इफिशियन्सी पण वाढेल आपली. इन लो कोड वी हॅव बिल्ट इन AI, आणि लो कोडमध्ये आपल्याला बिल्ट इन AI भेटतं, जसं की आपल्याला ट्रेडिशनल डेव्हलपमेंटमध्ये नाही भेटत. तर लो कोड हा एक वे आहे नवीन ॲप्लिकेशन और वेबसाईट बनवण्यासाठी विदाउट युजिंग दी ट्रेडिशनल अप्रोच. देन दी सम फीचर्स आर लाईक first one is the visual modeling, reusable components and data integration. So first of all, see visual modeling. Citizen developers can easily build apps with drag and drop features and intuitive visual apps. So with the help of this is the feature of low code. With the help of we can just by using dragging and dropping approach we can build application. And then reusable components, and it low code also like provide components which are built in already. Build cross development apps with pre-configured modules, logic, templates, connectors and more. This gives too much reusable components for us, so we can use built-in without creating our custom, so our time will be save more. And then data integration, securely integrate data and logic from any source system or service. Build app using pre-configured APIs and connected. It also providing the good security for the integration data and also for the logic. आणि अँड दॅट्स इट. मीन्स सिम्पली हे जे फीचर्स आहे की समजा ते काय करतं आपल्याला की व्हिज्युअल मॉडेलिंगसाठी आपण काय करू शकतो की आपण त्याच्यामध्ये कोड तर करत नाही नवीन ॲप्लिकेशन बनवायला, तर आपण सिम्पली काय करू शकतो की समजा ड्रॅग आणि ड्रॉप त्याच्यामध्ये काही फीचर्स असतात, ऑप्शन असतात, ते डिरेक्टली इकडून तिकडे नेऊन आपण आपलं ॲप्लिकेशन बनवू शकतो. आणि आपल्याला रियुजेबल कंपोनंट्स पण भेटतात, तर आपण ते डिरेक्टली यूज करू शकतो विदाऊट म्हणजे पूर्ण पहिल्यापासून न बनवता आपण त्या कंपोनंटचा यूज करू शकतो. आणि आपल्याला समजा डेटा इंटिग्रेट वगैरे करायचं असेल तर आपल्याला बिल्ट इन पण त्याचं ऑथेंटिकेशन वगैरे भेटतं सर्व्हिसेस. आणि काही प्लॅटफॉर्म्स आहेत याचे लो कोडचे, लाईक शॉपिफाय, सेल्सफोर्स, बबल. आता हे प्लॅटफॉर्म्स आहे की हे लो कोडसाठी असतात आणि विदाऊट युजिंग द ट्रेडिशनल अप्रोच लाईक फॉर कोडिंग. विथ द हेल्प ऑफ दिस प्लॅटफॉर्म आपण काय करू शकतो की वी कॅन क्रिएट अ ॲप्लिकेशन बाय जस्ट युजिंग दिस. फर्स्ट वन आहे आपला प्लॅटफॉर्म शॉपिफाय. इट फॅसिलिटेट्स द क्रिएशन अँड मॅनेजमेंट ऑफ online stores for individuals and businesses. The platform offers user-friendly interface, allowing users to easily design storefronts and add products and manage transaction. So basically हा एक प्लॅटफॉर्म आहे, जनरली यूज होतो की
समजा ई-कॉमर्स साईट वगैरे बनवण्यासाठी. आणि ऑनलाईन स्टोअर नसतात का आपले, जसं की फ्लिपकार्ट, मिशो, लाईक दॅट फॉर इंडिव्हिज्युअल्स असो आणि बिझनेसेससाठी पण. आणि हा कसा आहे की युजर फ्रेंडली इंटरफेस प्रोव्हाइड करतो हा प्लॅटफॉर्म, अलाविंग युजर्स टू इझिली डिझाईन. मीन्स आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो की कस्टम डिझाईन पण करू शकतो. आणि हा इझी आहे. आपण स्टोअर फ्रंट ऑल द स्टोअर फ्रंटचा पण बनवू शकतो, ॲड प्रोडक्ट्स अशा काही ऑल द फंक्शनॅलिटी पण करू शकतो आणि मॅनेज पण करू शकतो इथे ट्रान्झॅक्शन. आणि इट ऑल्सो प्रोव्हाइड अ व्हरायटी ऑफ कस्टमायझेबल टेम्पलेट्स मेकिंग इट ॲक्सेसिबल फॉर युजर्स. तर शॉपिफाय काय करतं आपल्याला की कस्टमायझेबल टेम्पलेट पण देतं की आपल्याला जे पाहिजे ते आपण समजा आपल्या वेबसाईटसाठी घेऊ शकतो शॉपिफाय विथ हेल्प ऑफ शॉपिफाय. आणि देन सेकंड प्लॅटफॉर्म आहे बबल. सो व्हॉट इज बबल? बबल इज अ व्हिज्युअल वेब डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म. तर हा एक व्हिज्युअल वेब डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे. इट अडॅप्ट्स अ नो कोड अप्रोच अलाविंग individuals to design and build interactive website through a visual interface. तर हे काय करतं की याच्यामध्ये पण आपण नो कोड अप्रोच यूज करतो, लाईक लो कोडिंग अलाउइंग इंडिव्हिज्युअल्स म्हणजे प्रत्येकाला डिझाईन अँड बिल्ड इंटरॅक्टिव्ह वेबसाईट थ्रू व्हिज्युअल इंटरफेस. म्हणजे इथे पण आपण काय करू शकतो की डिझाईन करू शकतो आणि बिल्ड करू शकतो ॲप्लिकेशन विथ द हेल्प ऑफ जस्ट व्हिज्युअल इंटरफेस विदाउट कोडिंग. Then Bubble enable effortless creation, customization, and integration of web development elements through a simple drag and drop action. So without putting too much effort in that, we can customize software and also integrate and of web development elements through a simple just by using dragging and dropping from here to there like that. And तिसरा प्लॅटफॉर्म आहे, थर्ड वन इज दी सेल्फोर्स. like it provide a robust low code environment enabling user to design, customize and deploy apps. It provides visual development tools, drag and drop components and pre-built templates. It also provides some pre-built template. It is also customizable according to our need. It also using low code environment like without coding, and its accessible features enable rapid custom solution development in CRM, sales, marketing and other business process. That's it. These are the, we already said that Shopify, Bubble and Salesforce. These are the three platforms with the help of we can make a website or any application without coding. And then see the advantages of low code development. So no programs can participate in development. Means we are no programmers, like we are not from computer science engineering or any another fields which is computer related, so we can participate in development with the help of low code platforms enable quick creation of application. Means what we can do, we can quickly create a application without putting the too much time on learning development, reducing time to market, reduced coding requirement lead to cost saving in development. So yeah, we can reduce the cost of saving development in this and can make a application. मीन्स याचे जर ॲडव्हान्टेजेस बघायचे झालं तर आपल्याला इन सिम्पली सांगायचं झालं तर आपल्याला प्रोग्राम करायची गरज पडत नाही. आणि कुणी पण डेव्हलपमेंटमध्ये येऊ शकतं की ज्याला कोडिंगसुद्धा येत नाही. तो कोणत्याही बॅकग्राऊंडचा असू दे, कॉमर्स असू दे, आर्ट्स असू दे और कोणताही, तो पण इकडे पार्टिसिपेट करू शकतो, कारण इथे कोडिंगची गरज नाही, फक्त ड्रॅग आणि ड्रॉप करायचे. आणि लो कोड प्लॅटफॉर्म्स इनेबल क्विक क्रिएशन, आणि हा आपला काय करतो, रिड्यूस करतो टाईम, पण आपला भरपूर प्रमाणात सेव्ह करतो. आणि रिड्यूस कोडिंग रिक्वायरमेंट, आणि कोडिंगची रिक्वायरमेंट पण कमी होते. आणि कॉस्ट म्हणजे आपलं पैसे पण वाचतात, कारण डेव्हलपरला आपल्याला खूप पैसे द्यायला लागतात ॲप्लिकेशन वगैरे बनवण्यासाठी. आणि डिसॲडव्हान्टेजेस पण असतातच प्रत्येक गोष्टीचे, तसे ह्या लो कोडचे पण काही डिसॲडव्हान्टेजेस समजा की लिमिटेशन असतात. सम प्लॅटफॉर्म्स मे हॅव कन्स्ट्रेंट इन क्रिएटिंग हायली स्पेशलाइज ॲप्लिकेशन. त्याचे काही कन्स्ट्रेंट असतात की ते आपल्याला समजून घ्यायला लागतात. आणि कॉम्प्लेक्सिटी इन ॲप्लिकेशन मे
pose challenges for scalability and especially in larger application. Like समजा आपले जर लार्जर लेवलचे ॲप्लिकेशन्स असले की समजा लाईक ॲमेझॉन असलं आपलं फ्लिपकार्ट असलं की तिथे युजर वाढले की आपल्याला लोड येतो ना वेबसाईटवरती, मग ते जास्त प्रमाणात स्कॅलेबल नसतात कारण ते ट्रेडिशनल वेनी बनवलेले नसतात आणि आपण त्याला असं खूप जास्त ते कस्टमाइजेबल नसतात तेवढे पण की आपण त्याला खूप जास्त हॉरिझॉन्टल स्केलिंग म्हणजे खूप लोड आला तर आपण ते मॅनेज वगैरे नाही करू शकत. तर आपण आज बघितलं की व्हॉट इज दी लो कोडिंग. सो लो कोडिंग म्हणजे काय आहे की हे फक्त एक अल्टरनेटिव्ह आहे कोडिंगसाठी आणि वेब ॲप्लिकेशन बनवण्यासाठी. म्हणजे कुणाला जर कोड येत नसेल तर तरी पण तो डेव्हलपमेंटमध्ये पार्टिसिपेट करू शकतो आणि ॲप्लिकेशन बनवण्याचं ट्राय करू शकतो. तर आज आपण हे बघितलं आणि तिचे मेनली 3 प्लॅटफॉर्म्स आहे, शॉपिफाय, बबल अँड सेलफोर्स. हे तिन्ही पण लो कोडिंग प्लॅटफॉर्म आहेत आणि त्याचे आपण काय ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस बघितले. सो दॅट्स अँड ऑल. इफ यू लाईक माय टीचिंग प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. दॅट्स अँड ऑल फॉर टुडे. बाय.